नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे राया मंजिरीला रंग लावायला आलेला असतो. तेव्हा इथे जयने सांगितल्याप्रमाणे जर रायाने मंजिरीला रंग लावला तरच इथे जय त्याच्या आईचा पत्ता त्याला सांगेल. त्याच्यामुळे इथे राया रंगाचं ताट घेऊन मंजिरीच्या घरी तिला रंग लावण्यासाठी आलेला असतो. तेव्हा इथे डंकीसुद्धा आलेला असतो आणि डंक्या म्हणतो, "अरे राया दादा, हे काय करतोयस तू? अरे इथे जर मिस फायरला रंग लावलास ते सुद्धा त्या जयच्या सांगण्यावरून, तर काय होईल तुला माहिती आहे का?" तेव्हा इथे राया म्हणतो, "काय होईल? हे बघ, तू आता मध्ये काही बोलू नकोस. माझ्या भावाने मला सांगितले जर मी मिस फायरला रंग लावला ना तर तो माझ्या आईचा पत्ता देईल." तेव्हा डंक्या म्हणत असतो, "अरे असं करू नको. जयच्या सांगण्यावरून लावलास तर मिस फायरला राग येईल." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मंजिरी स्वतः आता रंगपंचमी साजरी करत नसते, पण इथे तिने आता देवाला मात्र थोडासा रंग हा लावलेला असतो. तर इथे देवाला रंग लावल्यानंतर ती म्हणत असते की देवा, तुला तर माहिती आहे रंगपंचमीमध्ये काय घडलं होतं आणि घडलेल्या गोष्टी या सहजासहजी विसरता येत नाही, आणि म्हणूनच तेव्हापासून माझ्या आयुष्यातले रंग जणू काही संपलेले आहेत आणि मी मरेपर्यंत कधीच रंगपंचमी खेळणार नाही. तेव्हा इथे आता शशिकला आलेली असताना म्हणते की वा, इथे स्वतः रंगपंचमी खेळत नाही आहे पण देवावरती मात्र रंग उधळलेत. तेव्हा मंजिरी म्हणत असते, शशिकला काकी, तू माझ्यामध्ये आणि माझ्या देवामध्ये अजिबात काही बोलू नकोस, कळलं ना? आमचं आम्ही बघून घेऊ. तेव्हा जिजी तिथे येते आणि म्हणत असते, मंजिरी, अगं काय चुकीचं बोलते ती? बरोबरच बोलते ना. तू जर इथे आता रंगपंचमी खेळत नाही आहेस तर तू देवाला रंग का लावलास? मग जसं देवाला तू रंग लावलास, आनंद साजरा केलास, तसंच जर तू रंगपंचमी खेळलीस, जे काही त्या दिवशी घडलं होतं ते सगळं विसरून गेलीस आणि पुढे गेलीस तर काय बिघडलं सांग बरं? तेव्हा मंजिरी म्हणत असते, जीजी, मी सांगितलं ना, तुम्ही कुणीही मला जबरदस्ती करू नका. मी ठरवलेलं आहे की आता अजिबात कधीही रंगपंचमी खेळणार नाही. जे काही त्या दिवशी घडलं होतं ते अजूनपर्यंत मी विसरलेले नाही आहे. तेव्हा इथे जीजी म्हणत असते, अगं पण जे काही घडलंय ते विसरून पुढे जायला नको का? की ते दुःख अजून मनामध्ये कवटाळून बसणार आहेस? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, काही जरी झालं तरीसुद्धा रंग खेळणार नाही. मी तुमच्या दोघींचं काहीच ऐकणार नाही. तेव्हा इथे शशिकला म्हणते, बघितलंत का तुम्ही? अहो तुमची मुलगी किती हट्टी आहे ते. काही झालं तरी रंग खेळणार नाही असं म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जीजी म्हणत असते की मंजिरी, अगं तू सुद्धा रंग खेळावेस, रंगामध्ये पूर्णपणे न्हाऊन जावीस असं वाटतं गं मला. तू विसरून जा ना जे काही घडलं ते आणि पुढचा विचार कर. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मंजिरी रंग खेळायला काही तयार नसते, पण जीजीला मनापासून असं वाटत असतं की मंजिरीने रंग खेळावेत. तेव्हा इथे राया जेव्हा रंगाचं ताट घेऊन जात असतो तेवढ्यातच इथे शशिकला येते आणि म्हणत असते, काय रे राया, काय चाललंय तुझं इथे? तेव्हा राया म्हणत असतो की शशिकला काकी, अगं मी इथे आलोय मिस फायरला रंग लावायला. तेव्हा शशिकला म्हणते, काय, मिस फायरला रंग लावायला आलेस? तेव्हा इथे शशिकला आपल्या मनामध्ये म्हणत असते की अरे वा, ही तर आयती संधी चालूनच आलेली आहे. इथे तर मंजिरी रंग खेळायला अजिबात तयार नाही आणि त्याच्यामध्ये रायाने तिला रंग लावला तर काय होईल माहितीच आहे. ती पुन्हा याचं तोंडसुद्धा बघणार नाही. त्याच्यामुळे आता काहीही झालं तरीसुद्धा रायाने मंजिरीला रंग लावलाच पाहिजे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, राया म्हणत असतो, कुठे आहे मिस फायर? तिला रंग लावायचा आहे. तेव्हा इथे शशिकला म्हणते, अरे पण तू तिला कसा काय रंग लावणार? तुला माहिती आहे का, तिचा एक पण आहे. तेव्हा राया म्हणतो, तिचा कसला पण आहे आता? तेव्हा शशिकला म्हणते, अरे तिने सांगितलंय तिला कुणीही रंग लावू शकत नाही म्हणून. म्हणजे तिला काय वाटतं माहिती आहे का, या अख्ख्या जगामध्ये आहे ना, तिला कुणीच रंग लावू शकत नाही, कुणीच. तेव्हा राया म्हणतो, नाही नाही, मी आहे ना, मी मिस फायरला रंग लावू शकतो. तेव्हा शशिकला म्हणते, हो मला माहिती आहे ना, तूच तिला रंग लावू शकतोस. म्हणून मी काय म्हणते, आता ती जिथे कुठे असेल ना, गप्प जा आणि तिच्या चेहऱ्याला हवा तेवढा रंग फास. म्हणजे ती नखशिखांत अगदी रंगाने न्हावून निघाली पाहिजे. तेव्हा इथे राया म्हणतो, ठीक आहे, मी तर असं करून दाखवेनच. तेव्हा इथे शशिकला म्हणत असते की अरे डंक्या, कसं आहे ना, या मंजिरीला असं वाटत असतं की तिला कुणीच रंग लावू शकत नाही, पण आपल्याकडे राया आहे ना,
राया तिला नक्की रंग लावू शकतो. तेव्हा राया म्हणतो, मग विषय आहे का? राया कुठलीही स्पर्धा जिंकतो. तेव्हा शशिकला म्हणते, तिने स्पर्धा ठेवली की जो तिला रंग लावेल ना तो सुद्धा खूप जास्त तो व्यक्ती जिंकला. तेव्हा शशिकला म्हणते, पण राया तू हे करून बघशील ना? नाहीतर तुझ्या त्या मिस फायरने तुझ्याकडे डोळे वटारून बघितलं तर तू लगेच पळून जाशील आणि तिला रंग लावणार नाही. तेव्हा राया म्हणतो, नाही नाही, असं अजिबात होणार नाही. मी मिस फायरला रंग लावल्याशिवाय काही आता स्वस्त बसणार नाही. तेव्हा शशिकला म्हणते, तू एक काम कर, तू आहे ना मागच्या बाजूने जा, मागच्या बाजूने, पुढून जाऊ नकोस. जर तिने तुला बघितलं ना तर मात्र ती तुला रंग लावू देणार नाही. मागच्या बाजूने गेलास ना की तिच्या चेहऱ्याला जाऊन हवा तेवढा रंग पास. तेव्हा राया म्हणतो, ठीक आहे, पण कुठून जाऊ मी? तेव्हा शशिकला म्हणते, या बाजूने जा, मागच्या बाजूने. तेव्हा शशिकला म्हणत असते की राया, आता तुझी वाट लागलीच म्हणून समज. आत्तापर्यंत एवढ्या वर्ष ही मंजिरी रंग खेळत नव्हती आणि आता जर तू तिला रंग लावलास तर तुझी आणि तिची मैत्री तुटलीच म्हणून समज. असं इथे आता शशिकला म्हणत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता राया म्हणत असतो की चल, मागच्या बाजूचा हाच दरवाजा आहे, दरवाजा उघड बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, दरवाजा उघडल्या उघडल्या समोर उभी असते ती म्हणजे इश्की. इश्की तिथे उभी राहिलेली असते. ती म्हणते, राया तू इथे, तू मला रंग लावायला आलेस ना? तेव्हा राया म्हणतो, नाही नाही, मी रंग लावायला आलेलो नाही आहे तुला. तेव्हा इथे मंजिरी आता त्या बाजूला आलेली नसते. तेव्हा इथे इश्की म्हणत असते, राया पण तुला सांगू का, माझ्या स्वप्नात तर तूच आला होतास मला रंग लावायला आणि मला सतत तुझ्यावरूनच स्वप्न पडत असतात. बरं ठीक आहे, आता आलाच आहेस ना तर मला रंग लाव बरं. तेव्हा राया म्हणतो, नाही नाही, मी नाही रंग लावणार. तेव्हा इथे आता इश्की काही ऐकत नाही. ती सरळ इथे रायाचे दोन्ही हात पकडते, त्याच्या हाताला रंग लावते आणि स्वतःच्या चेहऱ्याला रंग लावून घेते आणि म्हणते की राया तू मला रंग लावलास ना, आता मी तुला रंग लावते. आणि ती लगेचच इथे राया नको नको म्हणत असतानासुद्धा त्याच्या चेहऱ्याला थोडासा रंग लावते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राया म्हणतो, बरं बरं ठीक आहे, बास झालं, बास आता. आता झालं ना तुझा रंग लावून, आता बाजूला हो बरं. मिस फायर कुठे आहे? तेव्हा इश्की म्हणते, मंजिरी का? थांबा, मी मंजिरीला बोलावून आणते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता राया म्हणत असतो, ए अगं इश्की, अगं काय तू एवढा जोर जोरात आवाज करतेस? हे बघ ईशा, गप्प बस. तोंडातून एक शब्दसुद्धा आता काढू नकोस, कळलं ना? मी आतमध्ये जाईन आणि बरोबर मी इथे मिस फायरला रंग लावेन. तेव्हा इथे ईशाच्या तोंडाला सुद्धा आता रंग लावलेला असतो. त्याचबरोबर इथे आता राया बघत असतो तर तिथे कपड्यांच्या घड्या करत मंजिरी बसलेली असते. तेव्हा शशिकला वाट बघत असते की कधी एकदा इथे आता राया येतोय. तेव्हा इकडे इश्की म्हणत असते की इश्श. तेव्हा राया म्हणतो, तुला काय झालं इश्श करायला? चल बाजूला हो आता, मी जातो आतमध्ये आणि बरोबर मी मिस फायरला रंग लावतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता राया खिडकीमधून आतमध्ये जातो आणि आतमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मंजिरी बसलेली असते. राया तिला बघतो आणि तिला आता रंग लावण्यासाठी खूपच जास्त उत्सुक असतो. तेव्हा इथे मंजिरीला रंग लावत असताना तिने बघू नये, नाहीतर ती नकार देईल असं रायाला वाटत असतं, म्हणून तो लपून छपून रंग लावत असतो. तेव्हा शशिकलासुद्धा त्याला खुणावत असते, म्हणत असते, ये इकडे ये. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, काय गं, काय झालं काकी? तेव्हा ती म्हणते, नाही गं, काही नाही, हात दुखतोय गं माझा. मंजिरी म्हणते, हो का, पाणी देऊ का तुला प्यायला? तेव्हा ती म्हणते, नको गं, पाणी कसलं देतेस प्यायला, मी इथे चहा घेते ना. तेवढ्यातच इथे ते आता मुद्दामून मंजिरी जात असताना तिला अडवते आणि तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिथे मंजिरी उभी राहिली असताना ती आता बोलण्याचा बहाणा शोधत असते. तेवढ्यातच तिथे राया आता मागून येतो. ते म्हणत असते, काय झालं काकी, काही सांगशील का? तेव्हा इथे मंजिरी मागे वळून बघते तर तिथे राया आणि डिंक्या दोघेजणं तिथे आता आलेले असतात. तेव्हा इकडे आता डंक्या म्हणत असतो की आम्ही इथे आलो आहे. तेव्हा मंजिरी म्हणत असते, कशाला रे, कशाला आलात तुम्ही इथे? काय राया, तुझं काय चाललं आहे? तेव्हा राया म्हणत असतो, मिस फायर, अगं मी तुला इथे रंग लावायला आलो आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, हे बघ राया, मी रंग खेळत नाही या, अजिबात रंग खेळत नाही. त्याच्यामुळे तू एक काम कर, तू रंग खेळ जा, बाहेर जाऊन खेळ आणि इथे रंग सांडवू नकोस. मी आताच संपूर्ण घर स्वच्छ केले, त्याच्यामुळे तू बाहेर जाऊन रंग खेळ. तेव्हा इथे राया म्हणत असतो, तू रंग खेळत नाहीस ना? माहिती आहे मला, तुझं काहीतरी पण आहे ना. तेव्हा इकडे तुझं काय पण आहे ते मला बरोबर माहिती आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, तुला माहिती आहे माझं काय पण आहे ते? तेव्हा प्रेक्षकांनो, मंजिरी विचारते, राया तुला कोणी सांगितलं? तेव्हा राया इथे शशिकलाकडे बघतो. तेव्हा शशिकला म्हणते, नाही नाही,
मी काही नाही सांगितलं आणि ती शपथ घेते. तेव्हा इथे मंजिरीला संशय येतो की इथे शशिकलानेच काहीतरी सांगितलं आहे. ते म्हणते, काय रे, कोणी सांगितलं तुला? तेव्हा इथे राया म्हणतो की मला कळलं गं, मी तुझा दोस्त आहे ना, मला कळलं बरोबर. तेव्हा मंजिरी म्हणते, ठीक आहे, कळलं ना तुला आता की मी रंग खेळत नाही म्हणून. मग आता इथे थांबू नकोस, तू जा बरं, तू जाऊन रंग खेळ. इथे आता रंग सांडवू नकोस, मी घर आत्ताच साफ केलेलं आहे. तेव्हा इथे मी अजिबात रंग वगैरे खेळत नाही आणि कधी खेळणारसुद्धा नाही. तेव्हा राया म्हणतो, मिस फायर, असं का करतेस तू? हे बघ, असं नाही करायचं. जे काही पण वगैरे आहे ना ते नंतर, पण आधी रंग खेळला पाहिजे. रंग खेळणं जास्त महत्त्वाचं आहे ना. रंगपंचमी एकदाच येते अगं. तरीसुद्धा इथे मंजिरी म्हणते, नाही, अजिबात नाही. रंगपंचमी, होळी हे सण माझ्यासाठी नाहीच आहेत मुळी. तेव्हा तुम्ही जा बरं इथून. तेव्हा प्रेक्षकांनो, आता राया आणि डंक्या दोघेही बाहेर आलेले असतात. तेव्हा इथे राया म्हणतो, आता काय करायचं? हा प्लॅनसुद्धा फसला. मंजिरीला जाऊन रंग लावला असताना तर बरं झालं असतं. तेव्हा इथे डंक्या म्हणत असतो, मी काय म्हणतो राया दादा, तू एक काम कर ना, तू आतमध्ये जा, मिस फायरला बाहेर घेऊन ये आणि तिला हवा तेवढा रंग लाव. तेव्हा राया म्हणत असतो, हे काय बोलतोयस तू? मी जाऊन मिस फायरला बाहेर घेऊन आलो तर जशी काही मिस फायर लगेच येणार आहे. तुला माहिती आहे ना ती किती हट्टी आहे ते. आपल्याला तिला आहे ना, तिला काहीही न सांगता रंग लावायचा आहे. त्यासाठी आता काहीतरी अशी आयडिया कर की इथे जय जसा म्हणाला आहे ना, की ती पूर्णपणे रंगामध्ये इथे माखली पाहिजे, पूर्णपणे रंगामध्ये न्हाऊन निघाली पाहिजे, नखं शिकांत भिजली पाहिजे. तशा पद्धतीने आपल्याला आता मिस फायरला रंग लावायचा आहे. जेव्हा आपण मिस फायरला रंग लावू तेव्हाच जय मला माझ्या आईचा पत्ता सांगेल. तेव्हा चल आपण एक आयडिया करूया. तेव्हा नळाच्या तिथे एक बाल्टी असते. तेव्हा राया ती बाल्टी घेतो, त्याच्यामध्ये अर्ध बाल्टी तो पाणी घेतो, त्यात हवे तेवढे तो रंग टाकतो. रंग टाकल्यानंतर इथे आता तो पूर्ण रंग पाण्यामध्ये मिक्स करतो आणि म्हणत असतो की चल डंक्या, आता आपण एक काम करूया. ही बाल्टी आहे ना, त्याच्यामध्ये आपण सगळे रंग आता मिक्स केलेले आहेत. आता एकदा का ही बाल्टी मिस फायरच्या अंगावरती पडली की मग पूर्णपणे रंगाने ती भिजून जाईल. तेव्हा इकडे आता डंक्या म्हणत असतो की आयडिया तर चांगली आहे, पण जर मिस फायरला राग आला तर? तेव्हा राया म्हणतो, कशाला राग येईल? तिचा पण आहे ना की तिला असं वाटतं कुणीच तिला रंग लावू शकत नाही. अरे पण हा राया आहे ना, राया कुठलीही स्पर्धा हारत नाही. स्पर्धा असली ना की रायाला ती स्पर्धा जिंकायचीच असते आणि म्हणूनच मी आता ही स्पर्धा जिंकणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राया आता ती बाल्टी घेतो आणि बरोबर दाराच्या वरती ती बांधून ठेवतो. दाराच्या वरती बाल्टी बांधल्यानंतर त्याची एक दोरी दाराच्या कडीला बांधतो. तेव्हा इथे शशिकला म्हणते की आता हे पाणी त्या मंजिरीवरती कसं काय पडणार आहे? तेव्हा राया म्हणतो, ही दोरी आहे ना, ती कडीला बांधायची आणि जेव्हा मिस फायर इथे येईल आणि दरवाजा उघडेल ना, तेव्हा सगळं बाल्टीतलं पाणी तिच्या अंगावरती पडेल. तेव्हा शशिकला म्हणते, वा रे वा राया, वा, काय आयडिया आहे रे तुझ्याकडे. आणि आता पाण्यामध्ये सगळे रंग मिक्स केल्यानंतर ती पूर्णपणे भिजूनसुद्धा जाईल. तेव्हा इथे शशिकला म्हणते, वा मंजिरी वा, तुला एवढं भिजताना बघून मला तर सगळ्यात जास्त आनंद होणार आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रायाने सगळी तयारी करून ठेवलेली असते. तेव्हा तिथे जीजी येते आणि म्हणत असते, काय रे राया, काय चाललंय तुझं? तेव्हा राया म्हणतो, जीजी, अगं मिस फायर आहे ना, रंग खेळत नाही आहे आणि आता काही झालं ना तरीसुद्धा तिचं पण मी मोडणारच आहे. तिला रंगपंचमी खेळायलाच लावणार आहे. तिच्या आयुष्यामध्ये रंग नको का? ती सगळ्यांच्या आयुष्यामध्ये रंग भरत असते, आनंद भरत असते. मग तिच्या आयुष्यामध्ये रंग नको? तेव्हा आता तिचं पण मी मोडणार आहे. इथे आता ही बाल्टी मी लावून ठेवली आहे. एकदा का मिस फायरने दरवाजा उघडला की सगळं पाणी तिच्या अंगावरती पडेल. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की आता काही झालं तरी रंग खेळणार नाही. पण जीजी म्हणत असतात की चला, राया जे प्रयत्न करतोय तर निदान रायाच्या प्रयत्नांना यश येऊ दे आणि त्याच्या प्रयत्नांमुळे तरी माझी मुलगी रंगपंचमी खेळू दे. माझीसुद्धा तीच इच्छा आहे, असं इकडे आता मंजिरीची आई म्हणजे जीजी म्हणत असते. तेव्हा इथे बाल्टी वगैरे बांधून झालेली असते. कडीला इथे आता दोरी बांधलेली असते. शशिकला लपून बसते. राया म्हणतो, जीजी, अगं तू पण जा ना इथून, नाहीतर मिस फायरला संशय येईल. तेव्हा तू सुद्धा इथून निघून जा, लपून बस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे शशिकला लपून बसलेली असते. जीजीसुद्धा एका बाजूला लपून बसलेली असते. राया आणि डंक्या एका बाजूला बसलेला असतो. आता मिस फायरची येण्याची वाट बघत असतात. तेव्हा इकडे राया म्हणतो, मिस फायर काही अशी येणार नाही, तेव्हा आपण फोन केला पाहिजे. तेव्हा इकडे आता राया मिस फायरला फोन करतो. तेव्हा तो म्हणत असतो, मिस फायर, अगं ये ना बाहेर आता. पण ती काही फोन उचलत नसते. तेव्हा राया म्हणत असतो, आता काय करायचं? मिस फायरला बाहेर कसं काय बोलवायचं?
तेव्हा राया म्हणत असतो, ये शशिकला काकी, अगं काहीतरी कर ना, अगं बोलव ना तू मिस फायरला, आवाज तरी दे, काहीतरी कर म्हणजे ती बाहेर येईल ना, तेव्हाच तर ती रंगपंचमी खेळेल. तेव्हा शशिकला म्हणते, बरं बरं बाबा ठीक आहे, मीच आता काहीतरी करते. तेव्हा मंजिरी इथे आता बाहेर येण्यासाठी शशिकला जोरात ओरडायला लागते. ती म्हणत असते, अगं ये मंजिरी, अगं मंजिरी कुठे आहेस तू, हे बघ बाहेर काय झालंय बघे. तेव्हा इथे राया आता जोरात ओरडायला लागतो. तो म्हणत असतो की चला आता मिस फायर बाहेर येणारच. तेव्हा इथे मंजिरी हळूहळू आता इथे दादर उतरत असते. जेव्हा शशिकला ओरडत असते तेव्हा इथे मंजिरी आता येणार हे रायाला माहिती असतं आणि म्हणून तो इथे राया मंजिरीच्या आतुरतेने वाट बघत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दरवाजा उघडायला आलेली असते मंजिरी. असं सगळ्यांना जरी वाटत असलं तरीसुद्धा मंजिरी दरवाजा उघडत नाही, तर इथे नाना दरवाजा उघडतात. नाना दरवाजा उघडतात आणि सगळं पाणी इथे नानांच्या अंगावरती उलटतं. त्यांच्या मागोमाग बरोबर मंजिरी उभी असते. तेव्हा इथे आता सगळ्यांचा प्लॅन फ्लॉप होतो. इथे शशिकलाला सुद्धा राग येतो. शशिकला म्हणत असते की अरे देवा, हा म्हातारा कशाला आला मध्येच. जर हा दरवाजा आता मंजिरीने उघडला असता तर सगळं पाणी या मंजिरीच्या अंगावरती पडलं असतं आणि मंजिरीला असं चिंब भिजताना बघून मला आनंदच झाला असता. त्यानंतर इथे जिजी म्हणत असते, आओ तुम्ही कशाला मध्ये आलात. तेव्हा इथे मंजिरी जोरात हसायला लागते आणि म्हणते, अण्णा अहो काय आहे, आणि ती आपल्या नानांना खूपच जास्त हसत असते. तेव्हा इकडे आपली मुलगी कितीतरी दिवसानंतर एवढी छान हसते हे बघून नानांनासुद्धा छानच वाटतं. त्यांना आता भिजलेल्याचं काही वाटत नाही. आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ते हसू बघून इथे आता नानांना आनंद होतो. तेव्हा इकडे राया म्हणतो की आता काय करायचं डंक्या, अरे हा सुद्धा आपला प्लॅन फ्लॉप झाला. आता मिस फायरला कसं काय भिजवायचं. हे बघ तुला तर माहिती आहे जयने काय सांगितलं आहे, जोपर्यंत मी इथे मिस फायरला रंग लावत नाही, पूर्ण रंगामध्ये तिला इथे आता नखशिखांत भिजवत नाही, तोपर्यंत मला तो माझ्या आईचा ॲड्रेस देणार नाही आहे. तेव्हा रंग लावणं मिस फायरला खूपच जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे आता इश्की त्यांचं बोलणं ऐकते. ईशा म्हणत असते की अच्छा, म्हणजे राया हे सगळं त्या जयच्या सांगण्यावरून करतोय, म्हणजे इथे मंजिरीला रंग लावायला जयने सांगितले तर. तेव्हा ते म्हणते की चला जाऊन आता लवकरात लवकर हे ताईला सांगायला हवं, ताईच काहीतरी करेल. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो की आता काय करायचं मिस फायरला रंग लावायला, मला काही कळतच नाही आहे. तेव्हा इथे आता डिंप्या म्हणत असतो, अरे मी सांगतोय ना मिस फायरला बाहेर बोलव आणि तिला रंग लाव. तेव्हा इथे शशिकला म्हणते की नाही, ती तशी बाहेर येणारच नाही. तेव्हा मी तुम्हाला एक आयडिया देते, ती आयडिया तुम्ही करा. तेव्हा इथे आता शशिकला एक आयडिया सांगते. ती म्हणते, ये रे कानात सांगते तुझ्या, आणि ती म्हणते की बघ ही जर आयडिया तू केलीस ना तर ती मंजिरी तुला काही बोलणारच नाही आणि तिला रंगसुद्धा लागेल, हो की नाही. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे आणि पुन्हा त्या बाल्टीमध्ये तो रंगाचं पाणी करतो आणि म्हणतो की डिंप्या, अरे खूपच जास्त छान आयडिया दिलेली आहे आपल्याला शशिकला काकीने. चल लवकरात लवकर ती आयडिया आता आपण इथे आता खरोखर आपण आता अस्तित्वात आणूया. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता शशिकला म्हणत असते की चला चला पाणी घ्या आणि ते फुगे असतात ना फुगे, ते रंगाचं पाणी त्या फुग्यांमध्ये भरा आणि मंजिरीला फेकून मारा. एकदा का ती भिजली की तिचा जो पण आहे ना तो मोडेल. तेव्हा इथे आता राया म्हणतो की आयडिया तर खूप छान आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता डिंप्याला बसवलेलं असतं. तो इथे आता फुग्यामध्ये सगळं रंगाचं पाणी भरत असतो. रंगाचं पाणी त्याच्यामध्ये भरत असताना इथे आता फुगे तयार करून तो रायाकडे देतो. राया म्हणतो की आता मिस फायरला मी भिजवल्याशिवाय काही स्वस्त बसणारच नाही. तेव्हा इथे शशिकलाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं, हे तिचं कारस्थान असतं. कारण तिला माहिती आहे की मंजिरीला रंग खेळायला आवडत नाही आणि रायाने तिला जबरदस्तीने रंग लावला की मंजिरी आणि रायामध्ये इथे दरार निर्माण होईल. त्या दोघांची भांडणं होतील आणि एकदा का त्या दोघांची भांडणं झाली की मग त्या दोघांची मैत्री तुटेल आणि मग इथे जयला या घरामध्ये येण्यापासून कोणीही अडवणार नाही असं तिला वाटत असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मंजिरी म्हणत असते की जय, तू सांगितलंस ते सगळं रायाने केलं, तरीसुद्धा तू त्याच्या आईचा पत्ता त्याला सांगितलेला नाही आहेस. इथेच कळतं की तू किती नीच आहेस, ते उलट्या काळजाचा आहेस ते. तेव्हा इथे जय म्हणतो, ए मंजिरी. तेव्हा राया म्हणतो, एक मिनिट, आणि तो त्याच्या छातीला हात लावतो आणि धक्का देतो आणि त्याला मागे करतो आणि म्हणतो की मिस फायर बरोबरच बोलली होती, तू कधीही सुधारणार नाही आहेस. भरपूर तुला आता खांद्यावर घेऊन नाचवलं, पण आता नाही. आता गप गुमान सांगायचं की माझी आई कुठे आहे ते.
मंजिरी म्हणते, आणि नाही सांगितलंस ना तर हा काळा रंग तुझ्या तोंडाला फासून तुझी ही काली कर्तुतं आहेत ना ती अख्ख्या गावासमोर आणू, असं मंजिरी जयला